नमस्कार, प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण सांडगे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. घरगुती पारंपरिक पद्धतीने सांडगे कसे बनवतात हे आपण पाहणार आहोत. मराठवाड्यामध्ये सांडग्यांना वडे असेही म्हटलं जातं. तर आता आपण सांडगे बनवण्यासाठी इथे 700 ग्राम हरभरा डाळ आणि 300 ग्राम मूग डाळ घेतली आहे. ती व्यवस्थित अशी धुवून घेतली आहे. एकदम 3-4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. त्यामुळे त्यावरील धूळ वगैरे सर्व काही निघून जाते. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वडे भिजूनही करू शकता. आता आपण ही डाळ वाळवण्यासाठी 1 दिवस ठेवून घेतली आहे. 1 दिवसानंतर कडकडीत अशी वाळली गेली आहे. पाहू शकता तुम्ही इथे. ही डाळ आपल्याला व्यवस्थित अशी बारीक दळून आणायची आहे आणि याचे आपण सांडगे बनवणार आहोत. इथे आपण जाडसर अशी ही डाळ दळून घेतली आहे. तुम्हाला हवं असल्यास किंवा तुमचं हे वड्याचं प्रमाण कमी असल्यास तुम्ही याला मिक्सरमध्येही बारीक करू शकता. मी हे गिरणीवरून बारीक करून घेतलं आहे. आता आपण इथे सांडगे बनवण्यासाठी काही साहित्य घेतलं आहे. 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरं, 2 चमचे लाल तिखट, 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी कोथिंबीर. ह्या सर्व साहित्यात अगदी छान चवदार स्वादिष्ट असे सांडगे तयार होतात. आता इथे आपण सुरुवात करूया. आता हे सांडगे बनवण्यासाठी आपण एक मिक्सर जार घेतला आहे. त्यामध्ये आपण घेतलेला ओवा, जिरं हे टाकून घेणार आहोत. ओवा जिरं टाकून घेतलंय. आता त्यामध्ये बारीक होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेतलंय. सुरुवातीला अगोदर तसंच बारीक करणार आहोत आपण. सुरुवातीला थोडंसं बारीक केलं की त्यामध्ये आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचे. जर अगोदरच लसूण टाकला तर ओवा आणि जिरे व्यवस्थित असे बारीक होत नाही. आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. इथे आता आपण एक मोठं ताट घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे दळून घेतलेलं पीठ चाळून घ्यायचे. त्यासाठी आपण इथे मोठ्या छिद्रांची अशी चाळण घेतलेली आहे. पीठ जाडसर असल्यामुळे अशी मोठी चाळणी घ्यायची आहे. आता हे व्यवस्थित असं सर्व चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यात काही कचरा वगैरे असेल तर हे सर्व निघून जाईल. आता आपण हे सर्व पीठ चाळून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला साहित्य टाकून सांडगे तयार करून घ्यायचे आहेत. आपण घेतलेली लाल मिरची आपण इथे टाकून घेतली आहे. हळद अर्धा चमचा घेतली होती, तीही इथे टाकून घेतली आहे आणि टाकून घेतलंय चवीनुसार मीठ. इथे आपण मीठ टाकून घेतलंय. आता आपल्याला इथे आपण मिक्सरमध्ये जिरं, ओवा, लसूण ह्या सर्व जिन्नस बारीक करून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकून घ्यायच्यात. व्यवस्थित असं मिक्सर जार आपल्याला पुसून घ्यायचंय. सर्व साहित्य त्यातील काढून घ्यायचंय. आता आपण इथे 1 वाटी कोथिंबीर टाकून घेणार आहोत, जी की आपण अगोदरच बारीक अशी चिरून ठेवली होती. आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत, मिसळून घेणार आहोत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हे सांडगे डाळ भिजवून देखील बनवू शकता. अगदी व्यवस्थित तयार होतात. आपण हे सर्व साहित्य या पद्धतीने मिक्स करून घेतलं आहे. आता आपल्याला हे पीठ कणकेप्रमाणे भिजून घ्यायचंय, मळून घ्यायचंय. हे सांडग्यांचं पीठ भिजवत असताना आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे. कारण एकदाच जर पाणी टाकलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे कणकेप्रमाणे अगदी घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. आपण इथे पीठ भिजवून घेतलंय, मळून घेतलंय. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे एका कटोरीमध्ये काढून ठेवलंय. आता हे अर्धा तास रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण सांडगे तयार करून घेऊ. इथे एक मी पाट घेतला आहे. त्यावरती या पद्धतीने कापड अंथरून घेतलं आहे आणि आता आपल्याला
या पद्धतीने पाणी टाकून थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि या पद्धतीने सांडगे बनवण्यास सुरुवात करायची आहे. पाहू शकता तुम्ही इथे या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असे सांडगे तयार करून घ्यायचे. सांडगे तयार करत असताना जास्त पाणी लावायचं नाही, नाहीतर सांडगे पांढरे पडतात आणि त्याला कीडही लवकर लागते. आता काही जणी म्हणतात हे सांडगे आपण वर्षभर 2 वर्ष अगदी आरामात स्टोअर करून ठेवू शकतो, परंतु माझ्या मते हे आपण 6 महिन्याच्या नंतर नाही यूज करायला पाहिजे. कारण आपण जेव्हा डाळीचे पदार्थ आणतो तेव्हा त्यावरील एक्सपायरी डेट पाहिली तर अगदी 3 ते 4 महिने असते. मग हे सांडगे आपण वर्ष 2 वर्ष कसं काय स्टोअर करून ठेवू शकतो. तर आपण या पद्धतीने सर्व सांडगे घालून घेतले आहेत. पाहू शकता तुम्ही इथे सर्व सांडगे तयार झाले आहेत. आता हे आपल्याला अगदी 1-2 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत. पाहू शकता इथे वाळलेले सांडगे. आता आपले सांडगे तयार झाले आहेत. चला तर मग आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.